Good afternoon, everyone. So we'll start the lecture. Today's subject is business law, and we will start the chapter offer and acceptance. And this will have a second question. What are the rules governing valid offer? We will start. First, the offer must be capable of creating legal relationship. So this is the first rule. If the offer does not intend to give rise to legal consequences, it is not valid offer in the eyes of law. So offer must be capable of creating legal relationship. ऑफर जी आहे ती दोघांमध्ये लीगल रिलेशनशिप त्या दोघांमध्ये क्रिएट करणारी असली पाहिजे. जर त्या दोन्ही पार्टीजमध्ये लीगल रिलेशन कुठेही बिल्डअप होत नसेल, देन इट इज नॉट व्हॅलिड ऑफर इन द आईज ऑफ लॉ. सो लॉच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं तर जर त्या दोघांमध्ये त्या दोन्ही पार्टींमध्ये जर लीगल रिलेशन कुठेही बिल्डअप होत नसेल, क्रिएट होत नसेल, तर ती ऑफर व्हॅलिड होणार नाही. दॅट्स वाय the offer must be capable of creating legal relationship. See, it is important for valid offer to intend to give rise to legal relationship, otherwise the offer is not considered valid. In business agreements, it is taken for granted that parties intend to create legal offer or legal relation. सो बिझनेसमध्ये कोणतेही ऑफर, कोणतेही डील करताना, कोणताही कॉन्ट्रॅक्ट असताना ते व्हॅलिड होण्यासाठी त्याला लीगल एक्झिस्टन्स असणं इम्पॉर्टंट आहे. त्या दोन्ही पार्टीजमध्ये लीगल रिलेशन बिल्डअप होणं इम्पॉर्टंट आहे. सी काय होईल जर एखाद्या ऑफरमध्ये, एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर लीगल रिलेशन त्यामध्ये क्रिएट होत नसेल, जर त्यामध्ये कोणतेही लीगल रिलेशनशिप क्रिएट होत नसेल, देन द ऑफर इज नॉट व्हॅलिड ऑफर. तर ते लॉच्या दृष्टीने किंवा कायद्याच्या दृष्टीने काय होईल तर ते व्हॅलिड ऑफर होणार नाही. इन बिझनेस ॲग्रीमेंट्स, आता जे बिझनेसचे ॲग्रीमेंट्स असतात, इट इज टेकन फॉर ग्रँटेड दॅट पार्टीज इंटेंड टू क्रिएट अ लीगल रिलेशन. मग बिझनेस ॲग्रीमेंटमध्ये हे ग्रँटेड असतं की त्या पार्टीजमध्ये जे काही ऑफर त्यांनी ऑफर केलेली आहे किंवा दोन्ही पार्टींमध्ये जे रिलेशन आहे ते लीगल रिलेशन दोघांमध्येही क्रिएट झालेलं आहे. So this is the first rule, that is the offer must be capable of creating legal relationship. So offer अशी असली पाहिजे की त्या दोन्ही पार्टीज मध्ये लीगल रिलेशन बिल्डअप झालं पाहिजे. Next is the terms of offer must be clear and definite. An offer must be definite and certain. जी ऑफर असणार आहे त्यामधल्या टर्म्स, कंडिशन्स, त्यामधले सब्जेक्ट मॅटर, इट मस्ट बी क्लिअर अँड डिफायनेड. मग त्या ऑफरमध्ये जे सब्जेक्ट मॅटर, जो सब्जेक्ट मॅटर असणार आहे किंवा ज्या टर्म्स आहेत, ज्या कंडिशन्स आहेत, त्यामध्ये जे जे पॉईंट्स जे मेन्शन केलेले आहेत ते सगळे क्लिअर झाले पाहिजेत. ॲट द सेम टाइम दोन्ही पार्टीजना ते क्लिअरली अनालाइज झाले पाहिजेत आणि त्यातल्या ज्या टर्म्स आहेत त्या डिफायनेट असल्या पाहिजेत. An offer must definite and certain. The intention of parties must be very clear as to what they intend to do. आता ज्या पार्टीने ऑफर केलेलं आहे, जो ऑफरर असणार आहे आणि जो ऍक्सेप्टर असणार आहे, जी ऑफर त्यांच्यामध्ये आहे ती ऑफर त्या दोघांनाही क्लिअर झाली पाहिजे आणि त्या ऑफरमध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन दिल्यात त्या एकाच वेळेला दोघांनाही क्लिअरली कळणं इम्पॉर्टंट आहे. द इंटेन्शन ऑफ पार्टीज मस्ट बी व्हेरी क्लिअर. त्यांचं जे सब्जेक्ट मॅटर आहे, त्यांचं जे इंटेन्शन आहे, वाय वी आर कमिंग टू दिस ऑफर, मग ते ऑफर त्यांनी का तिथे बनवलेली आहे किंवा जो ऍक्सेप्टर आहे त्याने ती ऍक्सेप्ट का केली आहे, त्या सगळ्याचं इंटेन्शन जे ते क्लिअर असलं पाहिजे. सो इट मस्ट बी व्हेरी क्लिअर ॲज टू व्हॉट दे इंटेंड टू डू. त्यांना काय करायचंय हे त्या दोन्ही पार्टीजना क्लिअर डिफायनेट असणं इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज द सेकंड रूल ऑफ गव्हर्निंग व्हॅलिड ऑफर. द टर्म्स ऑफ ऑफर मस्ट बी क्लिअर अँड डिफायनेट. मग त्यामध्ये ज्या टर्म्स आहेत, ज्या कंडिशन्स आहेत किंवा त्यात जो सब्जेक्ट मॅटर आहे, जी ऑफर त्यांनी ऑफर केलेली आहे तर ती क्लिअर अँड डिफायनेट दोन्ही पार्टीजना कळली पाहिजे.
third rule is an invitation to offer. An invitation to offer is not offer. See, offer and invitation of offer, these two things are very different. जरी सेम वाटले तरी हे डिफरंट आहेत. इन्व्हिटेशन टू ऑफर हे डिफरंट आहे and offer is different. Let's we will see with the help of image. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? येस मॅम. ओके. सो इथे एक इमेज दाखवलेली आहे. या इमेज मध्ये इन्व्हिटेशन टू ऑफर. इन्व्हिटेशन टू ऑफर मध्ये काय केलंय तर एक शॉप दिसतंय त्याच्यामध्ये काही सँडल्स आहेत, काही हिल्स तिथे दाखवले आहेत. दिस इज इन्व्हिटेशन टू ऑफर. त्याने काय केलंय इथे ऑफर केलेली नाहीये, इथे इन्व्हाइट केलेलं आहे. इट इज नॉट अन ऑफर, इट इज इन्व्हिटेशन टू ऑफर. ऑफर केव्हा होईल जेव्हा तिथे काही प्राइस टॅग जे आहेत किंवा तो जो पर्सन आहे त्या पर्सनने सांगितले की येस दीज आर द सर्टन गुड्स अँड दिस इज द प्राइस ऑफ दॅट गुड्स. त्यांनी काही गुड्स त्यांना दाखवलेत, काही थिंग्स त्यांना दाखवलेत, त्याचे जे प्राइस आहेत त्यांना सांगितलेत, त्यांना ऑफर केलेलं आहे. दॅट इज ऑफर. इन्व्हिटेशन टू ऑफर हे डिफरंट आहे अँड ऑफर हे वेगळं आहे. इन्व्हिटेशन टू ऑफर मध्ये काय केलंय तर इन्व्हाइट केलंय. ती ऑफर तुम्ही घेण्यासाठी तुम्हाला जस्ट तिथे इन्व्हाइट केलंय. ऑफर केली आहे का? नाही. ऑफर केव्हा होईल जेव्हा एखादा पर्सन ते गुड्स परचेस करण्यासाठी तुम्हाला काही ऑफर करेल, तेव्हा ती ऑफर होणार आहे. आणि जेव्हा ती ऑफर ऑफरच्या पुढे तो ऍक्सेप्टन्स वगैरे ते पुढचे पार्ट आहेत ते सगळे होऊन जातील. आपल्याला इथे काय बघायचंय इन्व्हिटेशन टू ऑफर अँड ऑफर. An offer must be distinguished. काय कन्फ्युजन आहे? कोणाला काही कन्फ्युजन झालंय का? हॅलो. नाही मॅम. कमेंट सेक्शन मध्ये एक क्वेश्चन आहे की कन्फ्युजन होतंय. कोणत्या पॉइंटला कन्फ्युजन होतंय जरा क्लिअर कराल का? इन्व्हिटेशन टू ऑफर अँड ऑफर मध्ये कन्फ्युजन होतंय का? नो. इन सिंपल वर्ड. An invitation to offer is not an offer. आता जे आपण इमेज मध्ये बघितलं, इन्व्हिटेशन टू ऑफर इज डिफरंट. इन्व्हिटेशन ऑफर केल्यानंतर तो पर्सन जो आहे त्याला ऑफर ही दिली जाणार आहे. सो इन्व्हिटेशन टू ऑफर इज डिफरंट फ्रॉम ऑफर. अन ऑफर मस्ट बी डिस्टिंग्विश फ्रॉम इन्व्हिटेशन टू ऑफर. आता या दोघांमध्येही डिफरन्स आहे. In the case of invitation to offer, the person making an invitation invite others to make an offer to him. सो इन्व्हिटेशन ऑफर्स मध्ये काय केलं जातं तर ऑफर करण्यासाठी इन्व्हाइट केलं जातं इन्व्हिटेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल कोटेशन, कॅटलॉग्स ऑफ प्राइजेस और डिस्प्ले ऑफ गुड्स विथ द प्राइजेस मार्केट देअर ऑन डू नॉट कन्स्टिट्यूट अन ऑफर. मग आता काही जर तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेलात तर तिथे काही कोटेशन्स तुम्हाला देतात. त्या कोटेशन मध्ये काय काय असतात तर त्या गुड्सचं एखादी इमेज असेल आणि त्याचे जे प्राइजेस आहेत किंवा अजून त्याच्याशी रिलेटेड जे गुड्स आहेत त्यांचे काही पिक्चर्स असतील. कॅटलॉग ऑफ प्राइजेस. मग कॅटलॉग ऑफ प्राइजेस मध्ये काय केलं जातं तर तिथे काही गोष्टी तिथे दाखवलेल्या असतात की ज्या तुम्हाला इन्व्हाइट करतात ती ऑफर घेण्यासाठी किंवा ती त्या ऑफरकडे तुम्ही जाण्यासाठी. और डिस्प्ले ऑफ गुड्स. काही दुकानांच्या बाहेर काही दुकानांमध्ये वस्तू लावलेल्या असतात त्या आपल्याला बाहेरून दिसतात. डिस्प्ले ऑफ गुड्स विथ प्राइस मार्क. त्याला काही प्राइजेसचे टॅग लावलेले असतात. सो हे इन्व्हिटेशन असतं आपल्याला ते गुड्स किंवा ती जी वस्तू आहे ती परचेस करण्यासाठी. सो इट इज अन इन्व्हिटेशन टू ऑफर.
आपल्याला प्रत्यक्षात त्यांनी ऑफर दिली आहे का? आपल्याला येऊन कोणी सांगितलंय का की तुम्ही हे परचेस करा? नाही. इट इज अन इन्व्हिटेशन टू ऑफर. हे इन्व्हिटेशन असणार आहे ऑफरसाठी. सो इथे जे कोटेशन्स आहेत किंवा कॅटलॉग्स आहेत, काही डिस्प्ले ऑफ गुड्स असतील, जसं इथे दाखवलंय, हे एका डिस्प्लेमधून आपल्याला काही वस्तू दिसतात. सो इट इज अन इन्व्हिटेशन टू ऑफर. हे इन्व्हिटेशन असणार आहे एखादी ऑफर घेण्यासाठी. इट इज नॉट अन ऑफर. ऑफर केव्हा होईल? जेव्हा एखादा पर्सन, एखादा ऑफरर ती ऑफर करणार आहे एखाद्या ॲक्सेप्टरला किंवा त्या ऑफरीला. इथे आपल्याला येऊन कोणी सांगतंय का की येस तुम्हाला हे गुड्स परचेस करा किंवा ही ऑफर तुम्हाला मी दिली आहे, असं होत नाही. सो इट इज अन इन्व्हिटेशन टू ऑफर. इथे इन्व्हाइट केलं जातंय. सो आपले 3 पॉइंट्स झालेले आहेत. This is fourth rule. An offer must be communicated to offeree. See, offer must be communicated to offeree. An offer must be communicated to the person to whom the same is addressed. Communication of offer is important to conclude an agreement because acceptance can be given only after one knows about the offer. See, offer must be communicated to offeree. जो ऑफरर आहे त्यांनी ती ऑफर ही ऑफरीला कम्युनिकेट केली पाहिजे. मग ते एक्सप्रेस असेल, इम्प्लाइड असेल, व्हॉट एव्हर द मोड ऑफ कम्युनिकेशन. मग त्याचा कम्युनिकेशनचा मोड कोणताही असेल, मग तो एक्सप्रेसली त्याने केलं असेल, ओरली किंवा रायटिंगमध्ये किंवा इम्प्लाइडली केलं असेल, बट ती ऑफर जी आहे ती कम्युनिकेट झाली पाहिजे. कम्युनिकेटेड टू ऑफरी. जो ऑफरर असणार आहे, द पर्सन हू मेक ऑफर, त्याने जी ऑफर केलेली आहे त्या ऑफरीला कम्युनिकेट झाली पाहिजे. ऑफर मीन्स द पर्सन हू रिसिव्ड दॅट ऑफर, रिसिव्ड ऑर ऍक्सेप्ट दॅट ऑफर. सो कम्युनिकेशन ऑफ ऑफर इज इम्पॉर्टंट टू कन्क्लूड अन ॲग्रीमेंट. आता कम्युनिकेशन जर झालंच नाही तर ऑफरीला कळणार आहे का की ऑफररने काय ऑफर केली आहे? सो कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट because acceptance can be given only after one knows about the offer. Acceptance केव्हा मिळेल? Acceptance ऑफर देणार आहे, पण जर ऑफरीला कळलंच नाही की ऑफर काय आहे तर ऍक्सेप्टन्स मिळणार नाही. सो ऑफररने त्याची जी ऑफर आहे ती ऑफरीला कम्युनिकेट करणं इम्पॉर्टंट आहे. दिस अप्लाइज बोथ स्पेसिफिक ॲज वेल ॲज जनरल ऑफर. सी, स्पेसिफिक ऑफर अँड जनरल ऑफर या दोन्ही टाईप्समध्ये ऑफर जी आहे ती कम्युनिकेट करणं इम्पॉर्टंट आहे. स्पेसिफिक ऑफरमध्ये काय केलं जाईल तर एका स्पेसिफिक पर्सनला, स्पेसिफिक ग्रुप ऑफ पर्सनला ती ऑफर जी आहे ती कम्युनिकेट केली जाईल. जनरल ऑफरमध्ये काय केलं जाईल तर जनरली लार्ज पीपल, तिथे एक ऑफर जी आहे ती सगळ्या लोकांना तिथे ऑफर केली जाईल. बट इट शुड बी कम्युनिकेटेड, इट मस्ट बी कम्युनिकेटेड. मग जो ऑफरर असणार आहे कोणत्याही गोष्टीत, मग ते जनरल ऑफर असेल किंवा स्पेसिफिक ऑफर असेल, तिथे ऑफर जी आहे इट मस्ट बी कम्युनिकेटेड टू ऑफरी. मग जो आपला ऑफरी असणार आहे त्याला ती ऑफर कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. इट इज इसेन्शियल. नेक्स्ट इज an offer is different from tender. सी, ऑफर ही टेंडर पासून थोडी डिफरंट आहे. आता ती कशी ती बघूया. द पर्सन मेकिंग टेंडर इज ऑफरर. द पर्सन इन्व्हाइटिंग द टेंडर इज ऑफरी. द पर्सन इन्व्हाइटिंग टेंडर मे ऍक्सेप्ट इट ऑर नॉट. आता इथे काय म्हटलंय, द पर्सन मेकिंग टेंडर इज ऑफरर. जो पर्सन एखादा टेंडर बनवणार आहे इट इज नोन ॲज अ ऑफर. द पर्सन इन्व्हाइटिंग टेंडर इज ऑफरी. जो इन्व्हाइट करतोय तो ऑफरही होणार आहे. द पर्सन इन्व्हाइटिंग टेंडर मे ऍक्सेप्ट इट ऑर नॉट. मग जो पर्सन इन्व्हाइट करतोय तो मे बी ते टेंडर ऍक्सेप्ट करेल किंवा नाही करणार. फॉर एक्झाम्पल, ए ऑफर्स टू सेल द गुड्स टू बी. मग ए ने त्याचे जे गुड्स आहेत ते बी ला ऑफर केलेत सेल करण्यासाठी ॲट अ पर्टिक्युलर प्राइस फॉर पर्टिक्युलर पिरियड. मग पर्टिक्युलर एक प्राइस आहे फॉर द पर्टिक्युलर पिरियड फ्रॉम सर्टन ट्रेड. मग त्याचा जो काही ट्रेड असेल त्या ट्रेडमधून काही सर्टन पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी एका पर्टिक्युलर प्राइसने जो ए आहे त्याला त्याचे गुड्स जे आहेत ते सेल करायचे. इफ बी ऍक्सेप्टेड
इट इज कॉल्ड टेंडर. जर बी ने ते ऍक्सेप्ट केले, इट इज कॉल्ड टेंडर. इट बिकम्स अन ऍक्सेप्टन्स ओनली वेन बी प्लेस अन ऑर्डर फॉर गुड्स. जर त्याने जी ऑफर केलेली आहे ती बी ने ऍक्सेप्ट केली तर ते टेंडर होईल. पण ते ऍक्सेप्टन्स केव्हा होईल? इट बिकम्स अन ऍक्सेप्टन्स ओनली वेन बी प्लेसेस अन ऑर्डर फॉर गुड्स. जेव्हा बी ला ते ए ने ऑफर केलेले गुड्स परचेस करायचे असतील, जेव्हा बी पर्सन जो आहे तो ऑर्डर करेल गुड्स परचेस करण्यासाठी ए ने सेल केलेले, तेव्हा तिथे ऍक्सेप्टन्स होणार आहे. जोपर्यंत त्याने फक्त ऍक्सेप्ट केलंय तोपर्यंत हे टेंडर असणार आहे. ऍक्सेप्टन्स मेन ऍक्सेप्टन्स केव्हा होणार आहे? जेव्हा बी ऑर्डर प्लेस करेल गुड्स परचेस करण्यासाठी, तेव्हा इथे ऍक्सेप्टन्स होणार आहे. दॅट्स वाय अन ऑफर इज डिफरंट फ्रॉम टेंडर. सो ऑफर जी आहे ही टेंडर पासून डिफरंट आहे. नेक्स्ट इज an offer must be kept open until it has been accepted. आता ऑफर केव्हापर्यंत ओपन राहील? until it has been accepted. ऑफरीने ऍक्सेप्ट करेपर्यंत ऑफर जे ती ओपन राहणार आहे. देन इट हॅज बीन रिजेक्टेड. जेव्हा जोपर्यंत ऑफर रिजेक्ट करत नाही तोपर्यंत ओपन राहील. देन इट हॅज बीन रिवोक्ड. रिवोक मीन्स इट हॅज बीन कॅन्सल. ती कॅन्सल होईपर्यंत ऑफर जी ती ओपन राहील. देन इट हॅज लॅप्स. ऑफर संपेपर्यंत ती ओपन राहील. मग ऑफर कधीपर्यंत ओपन राहू शकेल? इट हॅज बीन ऍक्सेप्टेड. ती ऍक्सेप्ट होईपर्यंत ओपन राहणार. इट हॅज बीन रिजेक्टेड. ती रिजेक्ट होईपर्यंत ओपन राहणार. इट हॅज बीन रिवोक. ती कॅन्सल होईपर्यंत ओपन राहणार. इट हॅज बीन लॅप्स्ड. एखादी ऑफर जी आहे ती संपेपर्यंत ओपन राहणार. सो अन ऑफर मस्ट बी केप्ट ओपन until it has been accepted, it has been rejected, it has been revoked, it has lapsed. Next point is an offer must be accepted until it has been revoked. Offer must be accepted until. आता ऑफर कधीपर्यंत ऍक्सेप्ट होऊ शकते? इट हॅज बीन रिवोक. ती कॅन्सल होण्याच्या आधीपर्यंत ती ऍक्सेप्ट होऊ शकते. देन इट हॅज लॅप्स. ती संपायच्या आधी ऍक्सेप्ट करावी लागते. ऑफर मस्ट बी ऍक्सेप्टेड अंटिल इट हॅज बीन रिवोक्ड. ती रिवोक व्हायच्या आत ऍक्सेप्ट करावी लागते. इट हॅज लॅप्स. ती लॅप्स होण्याच्या आत ऍक्सेप्ट करावी लागते. सो हे त्याचे रूल्स होते फॉर गव्हर्निंग व्हॅलिड ऑफर. सो आपले हे जे 7 रूल्स आहेत, हे रूल्स आपले आता कम्प्लीट झालेत. सो कोणाला काही याच्यात डिफिकल्टी आहे का?